बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत। मात्र राज्य सरकारनं बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती, दवाखाना, मुलांच्या वारसांना मिळणारं अनुदान, कामगारांच्या लग्नासाठीचे पैसे यासह विविध लाभाच्या योजना बंद केल्या आहेत। या बांधकाम कामगारांचे सुमारे 35,000 कोटी रुपये सरकारकडे शिल्लक असताना योजना बंद केल्या आहेत। त्यामुळे या योजना त्वरित सुरू कराव्यात, यासह भांडी संच, नवीन किटचं लवकर वाटप करण्याची मागणी महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेनं केली आहे। या मागण्यांसाठी संघटनेनं आज राजर्षी शाहू पुतळ्यापासून मुख्य मार्गावरून घोषणाबाजी करत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या असता संबंधित मंत्री आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सचिव यांच्याशी पत्रव्यवहार करून योजना सुरू होण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। या मोर्चात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हाध्यक्ष केप्पाळा हलगेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदाफ, इम्तियाज शेख, शशिकांत कांबळ, फिरोज शेख, अल्ताफ मुजावर, चंद्रकांत शिंदे, सावंत सलमा शेख, छाया तोडकर, शाहीन खानापुरे, सुवर्णा शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बांधकाम कामगार सहभागी झाले होते। माय नगरी न्यूज, पत्रकार संतोष मोकाशी, इचलकरंजी।